लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हा संदेश तुम्ही लाईक करावा व इतरांना शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि आमचे नवीन येणारे अशाच प्रकारचे संदेश तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रियजन हो, प्रार्थना कशी करावी हा विषय आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। लर्निंग टू प्रे, आम्ही प्रार्थना शिकणे फार गरजेचे आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी प्रभू येशूला विनंती केली की प्रभू आम्हाला प्रार्थना करण्यास तू शिकव। म्हणूनच आजचा विषय प्रार्थना कशी करावी हा विषय मी आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। प्रार्थना ही एक पद्धत आहे ज्याद्वारे आम्ही जिवंत देवाशी संवाद साधू शकतो, आमचे नातेसंबंध बांधू शकतो, जिवंत देवाबरोबर आम्ही मैत्री स्थापित करू शकतो। प्रार्थना करताना आम्हाला प्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की मी एका व्यक्तीबरोबर बोलत आहे जो विश्वाचा राजा उत्पन्न करता निर्माण करता त्याच्याशी मी बोलत आहे, याची जाणीव आम्ही बाळगली पाहिजे। अनेक वेळेला प्रार्थनेसाठी बसतोय परंतु फोन चालू आहे आणि तो फोन ही आम्ही बंद करीत नाही, जो सतत व्यत्यय आणतो। विश्व निर्माण करता देव जो राजांचा राजा त्याला आम्ही आदर द्यायला हवा। फोनच नाही, इतर कोणत्याही गोष्टी ज्या आम्हाला त्याच्याशी संवाद साधताना व्यत्यय आणणाऱ्या आहेत त्या आम्ही पूर्णतः आमच्यापासून दूर केल्या पाहिजेत। अनेक लोक चर्चला विश्वासयुक्तपणे येतात, वेळेवर येतात, आठवड्याच्या प्रार्थनेला हजेरी लावतात, अनेक ख्रिस्तीजन देवाला अर्पण घेऊन येतात, अनेकांना फार मदतीचा हातही देतात, ते कोणाला दुखविणार नाहीत, नैतिक आचरण ही ते चांगले ठेवतात, परंतु देवाबरोबर त्यांचा व्यक्तिगत नातेसंबंध नाही, त्यांच्या जीवनामध्ये व्यक्तिगत प्रार्थना नाही, कारण प्रार्थना करण्यास ते शिकलेले नाहीत। त्यांना असं वाटते की एवढंच देवाला हवं आहे जे ते देऊ शकतात, त्यामुळे जीवनात विजय नाही, सतत अपयश फेल्युअर त्यांना येत आहे, कारण आतापर्यंत प्रार्थना रहित जीवन अशी जीवनशैली त्यांनी बनविलेली आहे। अर्थात त्यांच्या मनामध्ये त्यांना असं वाटत आहे की आम्ही काहीतरी केल्याने देव आमच्यावर खुश होईल, परंतु प्रभू येशूने मत्ते 7:21-23 मध्ये म्हटले, हे लोक येतील आणि मला म्हणतील प्रभू आम्ही तुझ्या नावाने हे केले ते केले। येशू म्हणेल मी तुला ओळखत नाही, तू कधी माझ्याशी संवाद साधलाच नाही, तुझ्यात माझ्याविषयी प्रेमच नव्हते। आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या नोकरीला पहिला वेळ दिलेला आहे, आमच्या मुलांना आमच्या कुटुंबाला वेळ दिलेला आहे आणि मग आम्ही म्हणतो हो प्रभू मला वेळच मिळत नव्हता प्रार्थनेला। जेव्हा आम्ही प्रार्थनेत वेळ प्रभू संगती घालवित नाही तेव्हा आम्ही अधिक दैहिक प्रवृत्तीचे व्यक्ती बनतो, म्हणजे ऐहिक वृत्तीचे, स्वतःच्या देहावर, मनुष्यांच्या प्रभावावर, पैशांच्या उदंडपणावर, स्वतःच्या ताकदीवर, ज्ञानावर, शिक्षणावर आणि शस्त्रांवर आम्ही भरोसा ठेवू लागतो, कारण देव त्यांच्यासाठी फक्त फॉर्मॅलिटी बनतो। प्रार्थनेचे नाव काढले की कैक वेळेला उत्तर असे येते की मला फार कामे आहेत, आय एम टू बिझी, मला खूप गोष्टी करावयाच्या आहेत, असे उत्तर आम्हाला मिळते। म्हणजे आमच्याकडे प्रार्थनेसाठी प्राधान्य नाहीये, म्हणून वेळ ही नाहीये। आमच्याकडे इतर अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यासाठी वेळ ही आहे। म्हणूनच प्रेयरलेस ख्रिश्चन्स आर पॉवरलेस ख्रिश्चन्स म्हटलेलं आहे, म्हणजे प्रार्थना रहित ख्रिस्ती हे सामर्थ्य रहित ख्रिस्ती आहेत। अर्थात देव जिवंत आहे, त्यालाही आमच्या बरोबर संवाद साधायचा आहे आणि तो देव फोन किंवा सोशल मीडियाचा वापर करीत नाही, त्याला आमच्या आतल्या खोलीत आमच्याशी बोलायचे आहे, गुप्त स्थळी। म्हणून आम्हाला वेळ काढणं फार गरजेचे आहे, ह्यासाठी की आमचा अंतरात्मा जिवंत देवाबरोबर प्रार्थनेद्वारे जोडला जावा। देवाची ही इच्छा आहे की आम्ही त्याला ओळखावे व आम्ही त्याच्यावर प्रेम करावे, ही देवाची इच्छा आहे। देवाचे प्रेम
हे अतिशय उच्च प्रतीचे आहे. अगापे, सर्वोच्च, या विश्वामध्ये खरं प्रेम हे देवाचं प्रेम आहे. ते मानवी बुद्धीने समजण्या पलीकडे आहे. तो देव आमच्याविषयी सर्व उद्देश बाळगून असतो. तो आमच्या विचारांपेक्षाही आमच्या जवळ असतो. तो आमच्या बरोबर आता आणि सर्वकाळ आहे. मनुष्यांच्या पापामुळेच प्रार्थना रहित जीवनाला सुरुवात झाली. आदामाने पाप करताच त्याच्या अंतःकरणात अशी इच्छा निर्माण झाली की देवापासून आपण लपावे. हीच गोष्ट दर्शविते प्रार्थना रहितपणाला. पाप हा प्रमुख घटक आहे जो प्रार्थना रहित बनवितो. हा एक आध्यात्मिक आजार आहे. प्रार्थना रहित राहणे यांतून शत्रू सैतानाला आम्ही अनेक संधी उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या दुर्लक्षितपणा येतो, लक्ष विचलितपणा येतो आणि तो सैतान अनेक बंधने आणतो व प्रार्थना रहित जीवनामुळे आम्ही आमचे सामर्थ्य गमावून बसतो आणि आमच्या जीवनात समस्यांवर समस्या यांचा भडीमार होतो. इयोबाचं पुस्तक 21 अध्याय 14 आणि 15 वचन म्हणते, हेच लोक देवाला म्हणत असत की आम्हापासून दूर हो, तुझ्या मार्गाची ओळख आम्हाच नको. सर्वसमर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी, त्याची विनवणी करून आम्हास लाभतो काय? असाच विचार आज या जगातील मनुष्यांमध्ये आहे. जगात विविध धर्म आहेत आणि प्रत्येक धर्मात प्रार्थना आहे. प्रत्येक धर्मियांचे लोक प्रार्थना करीत असतात, परंतु प्रार्थनेविषयी सर्वांची समज सारखी नाहीये, पद्धत ही सारखी नाहीये. प्रियजनो, प्रार्थनेची काही तत्वे आहेत आणि ती तत्वे आम्ही समजून घेणं फार गरजेची आहे. प्रार्थना का करावी, प्रार्थना कशी करावी, प्रार्थना कधी करावी, प्रार्थना किती करावी आणि प्रार्थना कशा प्रकारची असावी, सर्व गोष्टींची उत्तरं आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. जर तुम्ही अजूनही लोगोस मिनिस्ट्री चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते तुम्ही कृपया सबस्क्राईब करावे अशी विनंती. प्रार्थनेशिवाय आम्ही देवाला शरण येऊ शकत नाही. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींच्या जीवनाचे सर्वाधिक नंबर 1 प्राधान्य हे प्रार्थना करणे होय. एक विश्वासी व्यक्ती जर सर्वात महत्वाचे काही करीत असेल तर ते म्हणजे प्रार्थनामय जीवनाचा विकास. प्रत्येक दिवशी आमच्या जीवनात देवाला न चुकता वेळ देणे म्हणजे दररोज नियमितपणे सातत्याने आम्ही प्रार्थनेसाठी वेळ काढलाच पाहिजे. ह्याला म्हणतात प्रार्थनामय जीवन. असं नाही की आता कठीण परिस्थिती आली आहे, संकट आलेलं आहे आणि संकट टळण्यासाठी म्हणून आता प्रार्थनेला लागलेलो आहोत. नाही, कैक वेळेला मनुष्यांकडे काहीच उपाय नसतो, सगळीकडे द्वार बंद झालेले असते, म्हणून प्रार्थना करणे योग्य नाही. तर आम्ही आमच्या स्वतःला दररोज न चुकता प्रार्थना करण्याची शिस्त लावायला हवी. प्रार्थनेपेक्षा कोणतेही मोठे काम नाही. आता आम्ही पाहूया आम्ही प्रार्थना कशी करावी. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. लूका शुभवर्तमान याच्या 18व्या अध्यायात 2 व्यक्तींची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने दाखल्याच्या स्वरूपात मांडलेली आहे. एक आहे परुषी व दुसरा आहे जकातदार. परुषाने प्रार्थना अशी केली आहे, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यांतून 2दा उपवास करीतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशमांश देतो. 13वं वचन, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मस पाप्यावर दया कर. प्रियजन हो, येथे 2 व्यक्ती, एक जकातदार आणि परुषी आम्हाला आढळत आहे. आम्ही जकातदारासारखी प्रार्थना करायला हवी, परुषासारखी नव्हे. पहा त्याची प्रार्थना कशा प्रकारची आहे. आम्ही केवळ प्रार्थना करताना माणसाला पाहू नये, पण प्रार्थना योग्य आत्म्याने करायला हवी, योग्य प्रकारची वृत्ती हवी. या परुषाची प्रार्थना आध्यात्मिक अहंकाराने भरलेली प्रार्थना दिसून येत आहे. तो इतरांना तुच्छ मानून स्वतःचे कौतुक करीत आहे, स्वतःला धन्य समजत आहे. हे धार्मिक व्यक्ती जे या जगात आहेत त्यांचं हे चिन्ह आहे. आध्यात्मिक व्यक्ती हा स्वतःला कायम नमवितो. आध्यात्मिक व्यक्ती हा आपल्या उपवास प्रार्थनेद्वारे, बायबलच्या सातत्य वाचनाने किंवा प्रार्थनेमध्ये अधिक वेळ दिल्याने स्वतःला शहाणा कधीच समजत नाही. आमच्या स्वतःवरील भरवशाने आम्ही कधीही प्रार्थना करता कामा नये.
आमचा भरवसा प्रभू येशूच्या गुणवत्तेवर आधारित असला पाहिजे, ज्याने आपले रक्त आमच्यासाठी सांडले. आम्ही जरी पापी तरी पवित्र देवाला आम्ही सामोरे जाऊ शकतो. ही गोष्ट आम्हाला या 13व्या वचनात आढळते. जर आम्ही परुषाप्रमाणे देवाजवळ जाऊ तर देव कदापि आमची प्रार्थना ऐकणार नाही. जकातदार या 13व्या वचनात आढळतो. तोही प्रार्थना करीत आहे आणि तो आपल्या स्वतःला नमवित आहे की माझी लायकीच नाहीये. हीच मनोवृत्ती प्रत्येक आध्यात्मिक ख्रिस्ती व्यक्तीची असणे गरजेची आहे. मी पापी अपराधी, माझी काहीही लायकी नाही, मी कसा वाचलो? आम्हाला न्यायी ठरविणे हे देवाकडे आहे. देवाशिवाय आम्हाला कोणी न्यायी ठरवू शकत नाही. कोणी जिवंत मनुष्य पृथ्वीवर देवापुढे न्यायी ठरू शकत नाही असं वचन म्हणते. पण येशूने आपलं रक्त आमच्यासाठी दिले, ज्याद्वारेच आम्ही न्यायी ठरू शकतो. म्हणून कधीही आम्ही आध्यात्मिक अहंकार बाळगता कामा नये. प्रियजन हो, देव आमच्यासाठी मनुष्य बनला आणि त्याने आपल्या स्वरक्ताने आम्हाला स्वर्गीय पित्याकडे जाण्याचा मार्ग त्याने आमच्यासाठी बनविला. देवाची इच्छा आहे की आमच्या सर्व गरजा, आमच्या समस्या, आमचे व्याधी आजार, आमच्या जीवनातल्या प्रत्येक मागणीसाठी आम्ही देवाकडे यावे. त्या कृपेच्या राजासनाजवळ आम्ही जावे. कारण कोणतीच गोष्ट आमच्यात व पित्यामध्ये आडवी राहिलेली नाही. जे आडवं होतं ते सर्व येशूने काढून टाकलेलं आहे. म्हणून जर आम्ही आपली पापे पदरी घेतली, कबुली दिली, तर पित्याच्या उपस्थितीत आम्ही सरळ जाऊ शकतो. त्याची भक्ती, उपासना, स्तुती, आराधना करू शकतो. त्याच्या परम पवित्र उपस्थितीत आम्ही जाऊ शकतो. त्या जकातदाराने केले तसे आम्हीही करू तर देव आमची प्रार्थना ऐकेल. म्हणून आम्ही जकातदारासारखी प्रार्थना कायम करायला हवी. लूका शुभवर्तमान याच्या 18व्या अध्यायामध्ये 1 ते 8 वचनामध्ये आम्हाला एक अत्याग्रही विधवा हिचाही दाखला आम्हाला आढळतो. अर्थात आम्ही चिकाटीने प्रार्थना करायला हवी. आम्ही थकून जाता कामा नये, आम्ही खचू नये, कारण आम्ही सहज निराश होत असतो. कारण देव उत्तर एकदम देत नाही. म्हणून त्या चिकाटी असणाऱ्या विधवेचा दाखला तुम्हाला आणि आम्हाला शिकवितो की जर अन्यायी न्यायाधीश विधवेला जर न्याय देत आहे तर देवाचं वचन म्हणते, 7वं वचन, देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? अर्थात हा दाखला आम्हाला शिकवितो की प्रार्थना करताना कधीही आम्ही खचू नये. आम्ही सर्वदा प्रार्थना करावी, धीराने प्रार्थना करावी, कारण देव उत्तर देणारा देव आहे. प्रियजन हो, प्रार्थनेचं उत्तर हमखास आहे. व्याकुळतेने केलेली प्रार्थना उत्तर मिळणारच, यासाठी प्रार्थनेची ती चावी आहे. म्हणून व्याकुळतेची प्रार्थना आम्ही करायला हवी आणि म्हणून आमच्याकडे आग्रही आणि व्याकुळतेची प्रार्थना असायला हवी, जी विश्वासावरती आधारित असते. शमूएल नावाचा देवाचा एक संदेष्टा, जो प्रार्थनेचा मनुष्य, त्याने 1 शमूएल 12 अध्यायाच्या 23 वचनात म्हटले, तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. अर्थात प्रार्थना न करणे हा एक अपराध आहे आणि ते देव माझ्यापासून कायम दूरच ठेवो, अशा प्रकारची मनोवृत्ती या देवाच्या संदेष्टाने बाळगली. प्रार्थनेच्या द्वारे आम्ही आत्म्याच्या अय्यमात आम्ही पोहोचतो. त्यासाठी काही अडचणींना उलथून टाकून त्या अय्यमात आम्ही जाण्याची इच्छा सातत्याने ठेवणे महत्वाचे आहे. कारण जसे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाण्यास गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला अडविते, तरीही त्यामध्ये ती शक्ती असते की सर्व अडविणारे उलथून ते वर जाणारच. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीला एकदा का उलथून टाकले की मग रॉकेटला ते खाली खेचू शकणार नाही. अगदी तसेच आमच्या प्रार्थनामय जीवनाविषयी आहे. आमचा देह आम्हाला खाली खेचतो. प्रार्थनेकरिताच देह आम्हाला कायम अडवीत असतो. कंटाळाच येणार, जांभईच येणार, अनेक अडचणी आमच्या पुढे येणार, अनेक निमित्ते आम्ही देतो. कारण देहाला खरे पाहता प्रार्थना करणे आवडत नाही. कारण देह आणि आत्मा दोघांमध्ये शत्रुत्व आहे. इच्छा आहे जी
खरी आहे, परंतु ती इच्छा आम्हाला मदत करीत नाही. म्हणून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तरच आम्हाला प्रार्थना करता येते. जगाच्या इच्छा, देहाच्या इच्छा आम्हाला खाली खेचत असतात, परंतु एकदा का तुम्ही त्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतून पार होता, तेव्हा आम्ही आत्म्यामध्ये फ्लो होऊ लागतो. त्या गोष्टीला फार वेळ लागत नाही. अशा प्रकारे प्रार्थना करण्याची आम्ही एक प्रबळ इच्छा बाळगणे गरजेचे आहे. तेव्हा देव आम्हाला सहाय्य करीतो. मग कितीही या जगांतील गोष्टी ज्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीप्रमाणे आमच्यावर कार्य करण्यास पाहतात, पण कार्य करू शकणार नाहीत. लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर आपला एक संदेश ज्याचं नाव आहे इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर, प्रार्थनेचे महत्व, हा अतिशय सुंदर आणि प्रार्थनेविषयी संपूर्ण माहिती देणारा संदेश आहे. तसेच पर्सनल रिलेशनशिप विथ गॉड, देवाबरोबर आमचं व्यक्तिगत नाते कसे असावे यावरही एक संदेश आहे. आपणातील प्रत्येकानं माझी विनंती आहे, जे तुम्ही प्रार्थनेविषयी खरोखर गंभीर आहात, कृपया तुम्ही ते दोन्हीही संदेश ऐकावे अशी आपण प्रत्येकानं मी विनंती करीतो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. देवाने त्याच्या वचनांमध्ये आम्हाला अति महान मौल्यवान अशी अभिवचने दिली आहेत, 2 पेत्र 1:4 वचनाप्रमाणे. आणि ती प्रत्येक अभिवचने आम्हाला आमंत्रित करीतात की आम्ही देवावर भरोसा करावा व जीवनास आवश्यक ते सर्व त्याने आम्हाला दिले आहे. अर्थात आमच्याकडे ब्लँक चेकबुक दिले आहे आणि त्या प्रत्येक चेकवर प्रभू येशू ख्रिस्ताची सही आहे व स्वर्गाची जी बँक आहे तेथे न संपणारी संपत्ती फंड आहे. म्हणून आम्ही ते चेक एनकॅश केले पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही त्याच्याकडे नियमितपणे प्रार्थना करीतो, तेव्हा आमच्याकडे देवाची दैवी कृपा, सामर्थ्याने अमर्याद पुरवठा जो सतत आमच्यासाठी उपलब्ध आहे तो प्राप्त करून देते. देवाकडे जे काही आहे ते देव प्रार्थनेच्या माध्यमातून मनुष्यांना देत असतो. प्रार्थनेद्वारेच देव आमच्यासाठी काहीही करू शकतो. आम्ही प्रार्थना करीतो तेव्हा देव सामर्थ्य पाठवून देतो. प्रभू येशूने म्हटले, सर्वदा प्रार्थना करावी. अर्थात ही आमची संधी आहे की आम्ही देवाच्या पवित्र उपस्थितीत जावे. प्रियजन हो, येशूने या बायबलमध्ये असं काही फॉर्मॅट दिलेलं नाही की तुम्ही एवढ्या वेळ प्रार्थना करायलाच पाहिजे. पण आमची प्रार्थना आत्म्याने आणि खरेपणाने असणे फार फार अत्यावश्यक आहे. आमच्या पुढे प्रश्न येतो की आम्ही प्रार्थना कधी करावी. याचे उत्तर आहे कायम, सर्व प्रसंगी, प्रत्येक वेळी आम्ही प्रार्थना करावी. इफिस्करास पत्र 6:18 वचन म्हणते, सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत रहा. तर 1 थेसल्ली 5:17 वचन म्हणते, निरंतर प्रार्थना करा. प्रत्येक दिवशी आम्ही अनेक गोष्टी करीत असतो सवयीने. अगदी तसेच आम्ही प्रार्थनेची ही सवय स्वतःला लावावी. स्तोत्र संहिता याच्या 55 अध्यायामध्ये दावीद 17व्या वचनात म्हणतो, संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्हाणे करीन व तो माझी वाणी ऐकेल. अर्थात दावीद हा एक राजा होता, परंतु त्याने प्रार्थनेला प्राधान्य दिले होते आणि म्हणून आम्हाला आढळते की दिवसांतून 3 वेळा तो प्रार्थना करीत असे. तसेच आम्हाला दानिएल याच्या पुस्तकातील 6वा अध्याय 10व्या वचनात आढळते, या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्य क्रमाप्रमाणे दिवसांतून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. म्हणजे आम्हाला आढळते की येथे दानिएल नावाचा देवाचा संदेष्टा, त्याच्याही जीवनात हा नित्य क्रम होता. दिवसांतून 3 वेळा गुडघे टेकून प्रार्थना करावी. प्रार्थनेचे 2 प्रकार आम्हाला आढळतात. एक व्यक्तिगत प्रार्थना, म्हणजे आम्ही एकटेच देवाच्या चरणाशी बसून प्रार्थना करणे, आणि दुसरी सामुदायिक प्रार्थना, म्हणजे इतरांबरोबर सहभागी होऊन प्रार्थना करणे. या दोन्हीही प्रार्थना बायबलमध्ये आम्हाला आढळतात. रोमकरस पत्र 8:26 वचन म्हणते, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावितो.
कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य खंडनाने मध्यस्थी करीतो. आम्ही प्रार्थनेमध्ये कमी पडतो. आम्ही कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही मी फार फार प्रार्थना करतो. प्रियजन हो, आमची प्रार्थना किती जरी असली तरी ती कमी आहे. कैक वेळेला आम्ही थकतो, आम्हाला कैक वेळेला आळस येतो आणि प्रार्थना करण्यास आम्ही दुर्लक्षितपणा करतो. परंतु प्रियजन हो, पवित्र आत्मा आम्हाला आमच्या अशक्तपणातही हातभार लावतो. तो आमचा निषेध नाही करत, तो आम्हाला धिक्कारत नाही. आम्हाला प्रार्थनेसाठी तो प्रेरणा देतो, उत्तेजना देतो, आम्हाला उभे करतो यासाठी की आम्ही उत्तम प्रकारे प्रार्थना करणे शिकावे. आम्हाला आमच्या अशक्तपणात सहाय्य करण्याचे काम स्वतः पवित्र आत्मा करीतो. तो आम्हाला प्रार्थनेत मार्गदर्शन करीतो. ही गोष्ट किती अद्भुत आहे की आम्हाला प्रार्थनेत मार्गदर्शन करावे. कैक वेळेला कैक व्यक्तींचा आम्ही विचारही केलेला नसतो. अशा व्यक्तींसाठी पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सुचवितो. मग आम्हाला कालांतराने कळते की त्या व्यक्तीची काहीतरी खास गरज होती आणि आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केल्या कारणाने देवाने त्याची खास गरज भागविली. प्रियजन हो, प्रार्थनेमध्ये फार सामर्थ्य आहे. प्रेषितांची कृत्ये 12 अध्याय याच्या 5व्या वचनात आम्हाला आढळते की पेत्र तुरुंगात पहाऱ्यात ठेवला होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. अर्थात प्रार्थना कशी असायला हवी? एकाग्रतेने. सर्व एका ऐक्यात येऊन प्रार्थना करीतात. प्रभूचं वचन म्हणते, या पृथ्वीवर किमान 2 व्यक्ती जर एक मनाने एक दिलाने माझ्या स्वर्गीय पित्याकडे माझ्या नावाने मागतील तर माझा स्वर्गीय पिता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. किती अद्भुत हे अभिवचन आम्हाला देण्यात आलेलं आहे की दोघे जण जर एक मताचे आणि एक दिलाचे होऊन मागतील तर देव देणारच. किती अद्भुत हे वचन आहे. देवाने आपला दूत पाठविला आणि हेरोदाच्या तावडीतून आणि त्या पहाऱ्यांतून आपल्या सेवकाला पेत्राला यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून सोडविले असे वचन 11 वचनात आम्हाला आढळते. प्रेषितांची कृत्ये 16 अध्यायाच्या 25-26 वचनात आम्हाला आढळते की पौल आणि सिला हे प्रार्थनेचे व्यक्ती आहेत. यांच्या जीवनात रोज प्रार्थना करण्याची सवय आहे. त्यामुळे सामर्थ्याने युक्त असे हे व्यक्ती आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. पहा, प्रार्थनेमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे. म्हणून आम्ही कायम प्रार्थना केली पाहिजे. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 13 ते 15 वचनात आम्हाला आढळते, तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. पहा, दुःख भोगत आहे तर प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्यांनी स्तोत्रे गावी. तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईताच वाचवी. प्रार्थना कशी हवी? विश्वासाची हवी. ती दुःखनाईताच वाचविते आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. प्रार्थनेमध्ये फार ताकद आहे. अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. फिलिप्पियस पत्राचा 4 अध्यायाचं वचन 19 म्हणते, माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवील. आमेन. प्रियजन हो, देवाकडे कोठारे भरलेले आहे आणि त्यांतून तो आमच्यासाठी सर्व काही विपुल मिळावे अशा प्रकारे पुरविणारा देव आहे. पण आमची त्याच्याकडे प्रार्थना पाहिजे. आम्ही देवावर आमच्या सर्व गरजांसाठी अवलंबून राहिलो पाहिजे. वचन 6 म्हणते, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. किती अद्भुत आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. काही तुम्हाला चिंता येईल. चिंता आली की माणसाची झोप जाते. चिंता मनुष्याला सतावते. चिंता मनुष्याला व्यग्र करीते.
आजारी पाडते आणि अनेक आजार देखील चिंतेतून उद्भवतात. म्हणून आमच्या चिंता आम्ही देवापुढे आणल्या पाहिजेत. प्रार्थना ही चिंतेवर महान औषध आहे. आमच्या विनंत्या, आमच्या मागण्या देवापुढे, आमच्या चिंता, आमची भीती ठेवायची आहे. तो देव अद्भुत चमत्कार करणारा देव आहे. प्रार्थनेत किती सामर्थ्य आहे हे त्याच्या चरणी आम्ही अश्रू ढाळल्यावर आम्हाला कळेल. आज देवाला त्याचे लोक, प्रार्थनामय लोक हवे आहेत. प्रार्थनामय मंडळी देवाला हवी आहे. आज आम्हाला दिसत आहे की अनेक लोक कोमट जीवन जगत आहेत. याचे कारण काय? त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या कोमटपणाचे कारण स्वतःला शिस्त लावणे त्यांना फार महागडे वाटते. प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 3 ते 5 वचन. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कुठून पतन पावला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. अर्थात आमचे श्रम प्रभूला माहीत आहेत. अर्थात परिश्रम आम्ही करीत आहोत. पापांचा तिटकारा आम्ही करीत आलेलो आहोत. सत्याशी आम्ही तडजोड करीत नाही आहोत. खोट्या शिक्षणालाही आम्ही जागा देत नाही आहोत. छळालाही आम्ही एकटे प्रभूसाठी उभे राहिलेलो आहोत. शुभवर्तमानासाठी आम्ही उभे राहत आहोत. परंतु हे सर्व करूनही आमचं प्रार्थनामय जीवनाची शिस्त म्हणजे देवावरील प्रेम आम्ही सोडून दिलेले आहे. म्हणून प्रभू येशू दोष देत आहे आज विश्वासणाऱ्यांना की माझ्याविषयीचं प्रेम तुमच्यात कुठे आहे? ते तुमच्यातील प्रेम माझ्या उपस्थितीत तुम्हाला घेऊन येईल. परंतु ते प्रेम आज येशूला ख्रिस्ती लोकांमध्ये आढळत नाही. जर येशूविषयी प्रेम आहे तर आम्ही त्याला वेळ देणारच. पण आज आम्हाला लोक आढळत आहेत त्याला वेळ न देणारे आहेत. त्यांच्याकडे वेळ नाही कारण येशूवर प्रेमच नाही. अनेक गोष्टीत ते गुंतलेले आहेत. अनेक लोक चर्चसाठी अनेक ऍक्टिव्हिटी करताना आम्हाला आढळत आहेत. त्यांना असं वाटत आहे की चर्च याची जर आम्ही सफाई करू, आम्ही चेअर वगैरे सर्व पुसून घेऊ, सर्व काही व्यवस्थित व्हावे म्हणून आम्ही सगळं काही नीटनेटके ठेवू. परंतु त्यांचं देवाबरोबर जवळीकतेचं नातंच त्यांनी निर्माण केलेलं नसते. म्हणून अशा प्रकारची सेवा काहीच कामाची ठरत नाही. कारण मंडळी म्हणजे चर्च ही येशू ख्रिस्ताची प्रेयसी आहे, जीवन साथीदार, त्याची वधू आहे आणि त्याला आमच्याकडून प्रेम हवं आहे. तो आमचा प्रियकर आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांनी एकमेकांना वेळ जर दिला नाही तर त्यांच्यात जवळीकता येऊ शकत नाही. कारण जवळीकतेसाठी ही एक खास गोष्ट आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांना दुसरं कोणी नको. त्यांना एकदम प्रायव्हसी हवी की ते एकटे असावे. हीच गोष्ट येशू आमच्याकडून अपेक्षित आहे. परंतु जेव्हा आमचे प्रेम येशूविषयी समाप्त होते तेव्हा आम्ही त्याला भेटू इच्छित नाही. म्हणून येशू दोष देत आहे की तू पहिली प्रीती सोडून दिली आहे. तू कुठून पतन पावलास याची आठवण कर आणि वळ आणि पहिली प्रीती कर. आज आम्हाला पहिल्या प्रेमाकडे येण्यासाठी प्रभूकडे माफी मागणे गरजेची आहे की हे प्रभू मला तू माफ कर, मला पुन्हा उभार त्या खऱ्या प्रीतीत. प्रभूकडे आम्हाला शरण येणे आहे. प्रार्थना करण्यासाठी आमच्याकडे उद्देश हवा की मला देवाच्या अधिक जवळ जायचे आहे. देवाशी नाते स्थापित करायचे आहे. देवाशी मला संवाद साधायचा आहे. एक स्त्री ज्या वेळेला आपल्या घरात काम करीत असते तेव्हा तिच्याकडे अनेक गोष्टी असतात. घर स्वच्छ ठेवणे, भांडी धुणे, अनेक गोष्टी असतात. ती मनात म्हणते की घर घाणेरडे मी होऊ देणार नाही. मला माहीत आहे ते कसे नीटनेटके आणि स्वच्छ ठेवावे. परंतु प्रत्येक गोष्टींना आपापले प्राधान्य ती देत असते. कोणाला पहिलं स्थान, कोणाला दुसरं स्थान, कोणाला तिसरं, चौथं, पाचवं, सहावं. अशाच प्रकारे देव म्हणतो मी तुझ्यात पाहू इच्छित आहे की तू मला तुझ्या परिवारापेक्षा पहिले प्राधान्य देत आहे. जॉबपेक्षा, नोकरीपेक्षा मला पहिले प्राधान्य देत आहे. आम्ही असे प्राधान्य राखले पाहिजे. अनेक जण पैशाला प्राधान्य पहिले देत आहेत. देव हे सर्व पाहत आहे. देवाबरोबर वेळ व्यतीत करून देवाच्या स्पर्शाचा अनुभव घ्यायला हवा. तेव्हाच आमच्या जीवनात संजीवन येते. देवाला उरलेला वेळ नकोय. आमचं बेस्ट क्वालिटी टाइम आम्ही त्याला द्यायला हवे. तुम्ही आणि आम्ही प्रार्थनामय जीवन तिथपर्यंत जगूच शकत नाही
जिथपर्यंत प्रार्थना ही आमचे प्राधान्य बनत नाही. सर्व गोष्टीहून अधिक प्राधान्य आम्ही प्रार्थनेला द्यायला हवी. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.